गाडीपासून बाजूला होणे, गाडीपासून बाजूला होणे, गाडीपासून बाजूला होणे, गाडीला हात नाही लावणे, गाडीपासून बाजूला होणे. अंगण, इमारतीचं पार्किंग इथून तर चुटकीसरशी टू व्हीलर लंपास होतात. ऑटो लॉक, हँडल लॉक अशा गोष्टी तर चोरटे सहज भेटतात. मात्र हे डिव्हाइस छोटं जरी असलं तरी चोरट्यांच्या साऱ्या क्लुप्त्यांवर पाणी फिरवण्यासाठी पुरेसं आहे. या किटमुळे कोणी गाडीला धक्का जरी लावला तरी गाडी मालकाच्या मोबाईलवर रिंग जाणार आहे. गाडी पशी जर कोणी खटपट जर करत असेल किंवा गाडी जर खटपट करताना किंवा कोणी बसला हे केलं तर ती गाडी थोडीशी जरी हल्ली तर ही गाडी डायरेक्टली आपल्या मालकाला, जो बी तिचा मालक असतो त्या मालकाला कॉल करते डायरेक्टली आणि मालकाला सतर्क करून डायरेक्ट मालक ही त्या गाडीपाशी जो माणूस असेल तो माणसाला बोलू शकतो डायरेक्ट. निकामी मोबाईलच्या सहाय्यानं या डिव्हाइसचा शोध लावलाय एका 8वी पास मुलाने. जमाना मल्टी फीचरचा आहे, त्यामुळे हे डिव्हाइस फक्त गाडीला चोरी होण्यापासूनच वाचवतं असं नाही. याचा फायदा आपण 4 व्हीलरलाही बसवू शकतो आणि ही टेक्नॉलॉजी आपण घरासाठीही यूज करू शकतो. बाय चान्स घरामध्ये जर कोणी नसेल, घराची जर बेल वाजवली तर डायरेक्ट घराच्या मालकाला कॉल जाऊन डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो आपला. या डिव्हाइसचा खर्च अवघ्या 2,500 घरात असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला याचा भार परवडणार आहे. शिवाय याला चार्जिंगचीही गरज नाहीये आणि त्याच्यामध्ये नाही काय ऑटोमॅटिक चार्ज आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जिंग वगैरे काही आवश्यकता नाहीये. आणि याच्यामध्ये सिम सुद्धा मी बसवलं. सिम बसवल्याच्या कारणाने गाडी जर चोरीला गेली तर एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण ते सिम ट्रॅक करू शकतो. गाडी कुठेही असेल तर ते ट्रॅक केल्याच्या नंतर आपण गाडी शोधू शकतो. तंत्रज्ञान सोयीसोबत प्रश्नही उभं करतं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शिक्षणाच्या फुटपट्ट्यांनी मोजली जात नाहीत, हेही तितकंच खरं. केवळ 8वी शिकलेल्या गणेशनं बनवलेला हा डिव्हाइस केवळ दुचाकी वाहनांसाठीच नाही तर इतर कुठल्याही वाहनांसाठी फायद्याचा ठरू शकतो. विशेष म्हणजे याच डिव्हाइसचा वापर केला तर आपण घरामधल्या चोरींच्या घटनांना सुद्धा आळा घालू शकतो. त्यामुळे त्याच्या या प्रयोगाला व्यापक संशोधनाची जोड मिळणं आवश्यक आहे. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना.